श्री स्वामी समर्थ. वर्षभर घरात सुख समृद्धी नांदेल. फक्त नवीन वर्षाचे कॅलेंडर याच दिशेला लावा. 2025चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत, पण 2025 या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहे ते यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारा वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं, आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर, यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे. कॅलेंडर बाबतीत जे काही नियम जे आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि जर तुम्हाला पटलं तर यावर्षी तुम्ही नियमानुसारच कॅलेंडर आणायला आणि त्याच दिशेला लावा असे मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावला असेल तर आणि जर त्याची तुम्ही दिशा बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 100% तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार नाही. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो, वास्तुशास्त्राचा एक भाग आहे. हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचा गेलेला असेल, कुणाला अगदी आनंदात गेलेले असेल, कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जाओ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळेच जण देवाकडे तेच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे, अशी पण प्रार्थना करत असतो. म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशा सुद्धा व्यवस्थित ठिकाणी लावायची आहे, नियमानुसार लावायचं आहे. आपल्या सगळ्याच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतोच, मान्य आहे, पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटा का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे. कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणे हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर अवलंबून असते. घरामध्ये घड्याळ असं महत्त्वाचं असतं. आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतो, त्याचप्रमाणे कॅलेंडर सुद्धा छोटा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ कसा जाणार आहे ते कॅलेंडर ठरवत असतो. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे. तर आता अगदी नीट ऐका. कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तरी काहीतरी जे नियम आहेत ते आपण पाळले गेले पाहिजेत. आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही. अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये सुद्धा ते लावलं तरी सुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही. आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. जसं घराचा मुख्य दरवाजा, घरामधील गॅस शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो. घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या वास्तुशास्त्रानुसारच असले पाहिजे. घर छोटं असू द्या की मोठं असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्याच प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः
त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचा नाही. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुना कॅलेंडर वरच नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचे नाही. पहिले ते जुने कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि जुना कॅलेंडर पहिले काढायचा आहे. त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका, कारण बऱ्याचशा घरामध्ये हे चूक आढळते. आपल्याला म्हणून जुना कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते. आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू होत येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. आणि बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो, समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले, तर जेव्हा मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघते तर आपलं तोंड सुद्धा दक्षिणेला होते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजावरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाहीये. आपण बघतो दरवाजा मागे ना आपण असे हे हँगर लावलेलं असतं, मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी आठवत असतो, मग कॅलेंडर पण लावतो. पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लावून लटकवू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही. आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे ना कॅलेंडर लावायचे आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधी कधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवरच त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही. यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो, आपल्यालाच फेडायचे म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करून कर्ज फेडण्यासाठी, असं नाहीये. पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमित झाल्या पाहिजेत. पश्चिमेला कॅलेंडर लावलेल्या चांगलं असतं. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊ नये म्हणून उद्योगधंदा, तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे मी नियम सांगते हे तुमचं शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही. प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत ते येत नाही, अडचणी दुःख येत नाही. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणे शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावला आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानले जाते. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी, या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि वास्तूमध्ये बघा, पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, तसं मी सांगितलं, काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतोय का, एखादी पूजा करायची, सत्यनारायण करायची, घरामध्ये कुठली गोष्ट करायची, काही वस्तू आणायची, तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू
तिथी वगैरे वार तर त्यावेळेस आपले तोंड पण पूर्वेकडे होतोय. तर हे त्यामागचं कारण आहे. फक्त लक्षात ठेवा, दक्षिणेकडे दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो. त्याचा फायदा होणार ठीक आहे. जुना कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. त्यावेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून देऊ शकता. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावी. पांढरा, हिरवा, लाल अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर, काळ्या रंगाचा शक्यतो ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावला तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम आहेत, काही निगेटिव्हिटी दाखवणारे. जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे त्याचा जीवनावर परिणाम होत असतो. आणि बघा, त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जात असतं. म्हणून त्या गोष्टींकडे आपल्या लक्ष गेलं की आपलं मन पण तसंच विचार करतो. म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावला असेल पण ते काही कारणामुळे फाटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे ना घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो. आणि मग आपण किती पण सेवा करतो, काही करतो, पण त्याचा मग आपल्याला काही उपयोग होत नाही. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.